संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून 19 जणांनी अर्ज दाखल केले। सहकारी संस्था महिला राखीव मधून 2, सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मधून 3, सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती 2, ग्रामपंचायत सर्वसाधारण 9, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल 1, व्यापारी प्रतिनिधी 9, हमाल तोलार प्रतिनिधी 5 असे एकूण 50 जणांनी अर्ज दाखल केले। यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार तथा माजी चेअरमन दिलीप माने, बाळासाहेब शेळके, हरीश पाटील, अविनाश मार्तंडे, राजशेखर शिवदारे, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, राजेंद्र सुपाते, बाळासाहेब पाटील, केदार उंबरजे, भीमाशंकर रमण शेट्टी, धनेश अचलेरे, संतोष पवार, केदार विभूते, अन्नप्पा सतुबर, इंद्रजित लांडगे, सिद्धाराम हेले अशा प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज आतापर्यंत दाखल केले आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून 2 दिवस शिल्लक असून आमदार विजयकुमार देशमुख हे अर्ज दाखल करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले असून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे हे सुद्धा यावेळी बाजार समितीवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।